बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच बुलेटिनच्या जातोय कोल्हापुरात, कारण धनगर समाजाचं इथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। धनगर धनगड या शब्दावरनं झालेला घोळ आणि त्यानंतर धनगर समाजाला अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षेत राहावं लागतंय आणि त्यामुळे धनगर समाज आता आक्रमक झालेला आहे। कोल्हापुरात धनगर समाजाचं हे रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे। पिवळे झेंडे, पिवळ्या टोप्या आणि माथी भंडारा लावत धनगर समाजाच्या वतीनं हे आंदोलन केलं जातंय। धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण मिळावं ही मागणी आता सध्या जोर पकडताना पाहायला मिळते। तर कोल्हापुरात हे धनगर समाजाचं जोरदार आंदोलन सुरू आहे। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती या आंदोलनासंदर्भात? धनगर समाजाकडून कोल्हापुरातील कोल्हापूर प्रवेशद्वारावर सध्या आंदोलन सुरू आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या आंदोलकांची प्रमुख आहे। आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनासाठी सध्या उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर प्रवेशद्वारावर रास्ता रोको करत धनगर समाज जो आहे तो आक्रमक असल्याचं सध्या पाहायला मिळते। आमच्या मागण्या मान्य करा अशी जी मागणी आहे ही मागणी या संपूर्ण धनगर समाजाकडून मान्यता येते। आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी धनगर समाज जो आहे तो ठिय्या मांडून बसणार आहे। धनगर समाजाला आरक्षण द्या, एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, यांच्या मागण्या मान्य करा ही प्रमुख मागणी आहे। या संपूर्ण धनगर समाजाचा नक्कीच, मात्र त्याचबरोबर विशाल, आपण जर बघितलं अतिशय आक्रमक पद्धतीने हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय। यापूर्वी आपण पाहिलं होतं की आदिवासी समाज सुद्धा तितकाच आग्रही आहे किंवा आक्रमक झालेला आहे की आमच्यातून हे आरक्षण नको। आणि दुसरीकडे मात्र इथे सध्या आपण जर बघितलं तर धनगर समाजाचे नेते असतील, मोठे नेते हे सुद्धा आक्रमक होत आहेत। स्वतः पडळकर हे सुद्धा आक्रमक झालेले आपण पाहिले होते। कोणकोणते महत्त्वाचे नेते सध्या या धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेले इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत? इथे दृश्य आपण बघतोय, अक्षरशः ठिय्याच मांडलेला आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जातंय। कोल्हापुरात धनगर बांधव आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार आंदोलन केलं जातंय। आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय।